हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द स्वतीज ब्लॉग अँड जय श्री कृष्णा टू ऑल्सो गायज. पुरे आता टाईमपास आणि चला कामाला लागूया. आणि आज घरात शनिवार आणि चतुर्थीचे उपासक आहेत, सो घरामध्ये बनलं होतं हे फराळ. त्याचसोबत इकडे बनला होता वरईचा भात. त्यानंतर दुपारी इकडे मूग वाळत घातले होते. आणि भाईसाब ह्या उन्हाकडे बघा कसला कहर घातला आणि किती ऊन पडतं यार. आणि ही बाजरी इकडे सुकतच आहे. संध्याकाळी मला लागली होती भूक, सो घरामध्ये अवेलेबल होता पाया आणि पप्पायासोबतच माझा मोस्ट फेवरेट अंजीर पण अवेलेबल होता. भाई सीझन आहे अंजीरचा, तर सो प्लीज अंजीर तो बनता आणि एन्जॉय आहे भाई. सिजनेबल फ्रूट सगळे एन्जॉय करा. आणि हा अंजीर फक्त दिसत वरून ग्रीन होता, बट भाई आतमधून पूर्ण रेड रेड पिकलेला होता आणि छान होता, गोड पण होता तो. संध्याकाळी इथे दूध तापायला ठेवलेले, बरं लक्ष गेलं नाही तर गेलाच असता तो खाली. आणि इकडे मी कांदे कट करत होते. ते कशासाठी तर मी आज बनवत होती सोयाबीन कोरमा. आणि इथे मी सोयाबीन बॉईल करून घेतले आणि ते कट केलेले कांद्यांचा बरिस्ता बनवून घेतला. आता बरिस्ताला मराठी शब्द काय तो मला नाही माहिती, म्हणजे कांदा फ्राय करून घेतला. इकडे मी सोयाबीनमध्ये दही आणि सर्व बेसिक मसाले ॲड करून त्याला मॅरिनेट केले होते. ते मॅरिनेट झाल्यानंतर इकडे मी कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये खडे मसाले टाकून कढीपत्ता टाकून आणि धण्यांचा आणि मिऱ्यांचा क्रश पण ॲड केला. त्यासोबत जे मॅरिनेशन ॲड केलं होतं ते त्यात ॲड केलं. आणि बस भाई आता झाकण ठेवून स्लो गॅसवर त्याला होऊ द्यायचं, नंतर बघायची पण गरज नाही. आणि इकडे मी डाळीला फोडणी केली. भाई ही डाळ ना अशीच मला आवडते आणि मला डाळ माझ्याच हातची आवडते, दुसऱ्यांच्या हातची आवडतच नाही. का माहिती का, आय थिंक मी ऑब्सेस्ड आहे स्वतःच्या हाताने बनवलेल्या जेवणाशी. संध्याकाळी यांना झाली होती क्रेविंग, संध्याकाळी ना रात्री यांना क्रेविंग झाली होती फालुदा खायची. सो आम्ही फालुदा खायला निघालो होतो. आणि ते बोलतात ना, दाणे दाणे पे लिखा होता है खाने वाले का नाम. सो आणि ही वॉज बी लाईक टू दॅट फालुदावाला, भाई जल्दी कर कल सुबह पनवेल निकलना है. सो फायनली यांना फालुदा घेतला आहे. आणि बघा त्या फालुद्याची किती केअर. एवढं करण्यापेक्षा माझ्या हातात द्या, मी सांभाळते ना, नाही सांडवणार आणि खाणार पण नाही. तसंच मी 0 शुगर डाएटवरती आहे, ऐकलंच ना.